ठेवीदारांशी पत्रव्यवहार. आजपर्यंत आपण दोन पत्रव्यवहार बघितले. पहिलं सभासदांशी पत्रव्यवहार, त्यानंतर कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार आणि आज ठेवीदारांशी पत्रव्यवहार. सर्वात पहिले आपण ठेवीदार म्हणजे कोण आणि ठेवी म्हणजे काय हे थोडक्यात बघू. तर ठेवी हा कंपनीसाठी अल्प मुदतीचा वित्तीय स्रोत आहे आणि याचा उपयोग कंपनीच्या अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवलाशी गरज पूर्ण करण्यासाठी होतो. तर कंपनी किमान 6 महिने आणि कमाल 36 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही. म्हणजे मिनिमम 6 मंथ्स आणि मॅक्झिमम 36 मंथ्स एवढाच पिरियड काय असतो ठेवी स्वीकारण्याचा असतो. कंपनी ठेवीवर नियमित व्याज देण्यासाठी आणि मुद्दल रक्कम मुदत संपताच परतफेड करण्यासाठी जबाबदार असते. ठेवीदार हे कंपनीचे असुरक्षित धनको असतात. धनको म्हणजेच काय, क्रेडिटर असतात. कंपनीच्या चिटणीसाला ठेवीदारांची ठेव स्वीकारल्याबद्दल, ठेवीवरील व्याज देण्याबाबत, ठेवीचे नूतनीकरण व परतफेड करणे इत्यादी प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो. चिटणीसाला हा पत्रव्यवहार कंपनीच्या संचालक मंडळाच्या सूचनेनुसार करावा लागतो. ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने विशेष काळजी आणि दक्षता घेतली पाहिजे. म्हणजे जसं बाकीच्या सभासदांशी किंवा कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करताना जशी चिटणीस काळजी घेतो, तसंच या ठेवीदारांशी जेव्हा तो पत्रव्यवहार करणार आहे तेव्हा पण त्याने विशेष काळजी घ्यावी. तर सर्वात पहिलं पत्र जे आहे ते ठेवीदारास ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र, म्हणजे त्याचे आभार मानायचे. ठेवीदारांकडून ठेव रक्कम प्राप्त झाल्यानंतर कंपनीच्या चिटणीसाने ठेवीदाराला त्याने ठेवल्याबद्दल आभार व्यक्त करणारे पत्र पाठविले पाहिजे. या पत्रात ठेवीची रक्कम, तारीख, ठेवीचा कालावधी इत्यादी तपशिलाचा उल्लेख असावा. म्हणजे उदाहरणार्थ किती कालावधीसाठी त्याने ठेवली आहे, किती त्याची रक्कम आहे आणि त्याची परतफेड कंपनीला कधी करायची आहे या इत्यादीचा. या पत्रासोबत ठेवीदारांना ठेव पावती पाठवली जाते. जसंच आता सभासदांशी सभासद जेव्हा ठेवतात, इन्व्हेस्ट करतात, शेअर होल्डर जेव्हा इन्व्हेस्ट करतात तर त्यांना काय मिळतं, भागधारक पत्र म्हणजे शेअर सर्टिफिकेट. तसंच डिबेंचर होल्डर आहे, कर्जरोखेधारक आहे, त्यांना पण कसलं मिळणारे पत्र, सर्टिफिकेट, डिबेंचर सर्टिफिकेट. तसंच या ठेवीदारांना ठेव पावती म्हणजे फिक्स डिपॉझिट रिसिट ही दिली जाते, जी ठेवल्याबद्दलचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येते. म्हणजे तो त्याचा काय असणार आहे, प्रूफ असणार आहे की त्यांनी त्या कंपनीमध्ये ठेवली आहे, किती रक्कम ठेवली आहे, किती कालावधीसाठी ठेवली आहे, परत त्याची परतफेड कंपनीला कधी करायची, ह्या सगळ्याची ती काय असणार आहे, प्रूफ असणार आहे किंवा प्रमाण असणार आहे. ही पावती ठेव स्वीकारल्यानंतर 21 दिवसांच्या आत पाठवावी लागते. तर त्यासाठी पत्र लिहायचं आहे चिटणीसानी. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, सुरुवातीला शीर्षक, कंपनीचा नाव आणि ॲड्रेस, गुरु इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्याचा पत्ता, नोंदणीकृत कार्यालय 45 गुरु टॉवर्स, JM रोड, पुणे 411-021. त्यानंतर डाव्या बाजूस फोन नंबर, फॅक्स नंबर, संदर्भ क्रमांक इत्यादी. उजव्या बाजूस वेबसाईट, ईमेल, दिनांक 10 एप्रिल 2019 ही पत्राची तारीख आहे. त्यानंतर श्री शारगंधर नाईक ज्याला पत्र पाठवणार आहे ठेवीदारास, 7868 गुरु अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे 411-011 विषय लिहायचा आहे. त्यानंतर ठेवीदारास ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र. महोदय, आपला दिनांक 5 एप्रिल 2019 रोजीचा ठेव गुंतवणूक ₹1,00,000 अक्षरी ₹1,00,000 फक्त बाबतचा अर्ज मिळाला. म्हणजे त्याच्याकडून जो अर्ज मिळाला, कधी मिळाला, 5 एप्रिल 2019. मग कितीसाठी मिळाला, किती रकमेसाठी मिळाला, 1,00,000.
जाहिरातीतील अटी व नियमास अनुसरून सदर ठेवी 2 वर्षे कालावधीसाठी आपणाकडून प्राप्त झाली आहे. म्हणजे याचा कालावधी काय आहे? 2 वर्ष. काय आहे? मॅक्झिमम किती महिन्यासाठी, कमाल किती महिन्यासाठी? 36 महिन्यासाठी, 36 मंथसाठी, आणि मिनिमम 6 मंथ्स. म्हणजे हा पिरियड असणार आहे. मिनिमम 6 मंथसाठी आणि मॅक्झिमम 36 मंथ्सपर्यंत कंपनी ठेवी स्वीकारू शकते. आपण कंपनीवर विश्वास दाखवून ठेवल्याबद्दल आपले आभारी आहोत. ठेवीचा तपशील द्यायचा आहे खालीलप्रमाणे. एक, मुदत ठेव पावती क्रमांक 678. ठेव रक्कम रुपये 1,00,000. ठेवीचा कालावधी 2 वर्ष. व्याज दर 12.5%. बँकेचा तपशील, बँकेचे नाव द्यायचे, खाते क्रमांक सिटी बँक 222-040. तर कंपनीमध्ये ठेवल्याबद्दल संचालक मंडळाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. आम्ही आपणास सदैव उत्तम सेवा देण्याची खात्री देतो. कळावे आपला विश्वासू गुरु इंडस्ट्रीज लिमिटेड करिता सही कंपनी चिटणीस. सोबत ठेव पावती क्रमांक 678. म्हणजे अगोदर ठेवण्यासाठी त्यांनी अर्ज पाठवलेला आणि ती ठेव स्वीकारलेली आहे कंपनीनी, आणि त्याबाबत कंपनी काय पाठवणार आहे? त्या ठेवीदारास ठेव पावती म्हणजेच डिपॉझिट रिसिट, ती त्याच्यासोबत जोडायची आहे. पुढचं आहे पत्र, ठेवीवरील व्याज दिल्याबाबतचे पत्र. आता ठेवी तर ठेवल्यात ठेवीदाराने, मग त्याच्यावरती कंपनीला काय द्यायचं असतं? व्याज, इंटरेस्ट. डिपॉझिटवरती कंपनीला काय द्यायचं असतं? ठेवीदारास, डिपॉझिटर्सला इंटरेस्ट किंवा व्याज. तर ठेव ही कर्जाऊ भांडवल आहे, बॉरोड कॅपिटल आहे. बॉरोड कॅपिटलवरती काय द्यायचं असतं आपल्याला? जेव्हा पण आपण लोन घेतो, कर्ज घेतो, त्याच्यावरती आपण काय देतो? व्याज किंवा इंटरेस्ट. ठेवीदाराला त्याने ठेवीच्या स्वरूपात केलेल्या गुंतवणुकीवर व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. म्हणजे इन्कम कशी असते बघा. इन्कम जी ठेवीदारास मिळते डिपॉझिटसाठी, ठेवीसाठी, ती काय असते? कशाच्या स्वरूपात असते? व्याजाच्या म्हणजेच इंटरेस्टच्या स्वरूपात असते. जेव्हा ठेवीदाराला त्याच्या ठेवीवरील व्याज देय असते त्यावेळी कंपनी ठेवीवरील व्याज देण्याचे पत्र पाठवते. या पत्रात ठेव रक्कम, व्याजाचा दर, व्याजाची एकूण रक्कम वजा TDS आणि निव्वळ देय रकमेचा उल्लेख केला जातो. म्हणजे किती रक्कम ठेवलेली आहे त्यांनी, त्यावरती किती व्याजाचा दर आहे, इंटरेस्ट रेट किती आहे, व्याजाची एकूण रक्कम किती आहे, नंतर व्याज हे व्याज अधिपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे देते. म्हणजे त्याच्यामधलं पहिलं बघूया आपण. व्याज अधिपत्राद्वारे व्याज देणे म्हणजेच काय? इंटरेस्ट वॉरंट. किशोर टेक्सटाईल लिमिटेड हे शीर्षक असणारे, कंपनीचं नाव, कंपनीचा ॲड्रेस, फोन नंबर, फॅक्स, संदर्भ क्रमांक, वेबसाईट, ईमेल ID, दिनांक 28 जुलै 2019. ही पत्राची काय आहे? दिनांक आहे. त्यानंतर ठेवीदाराचं नाव श्रीमती लता दीक्षित, C 702 मधुबन अपार्टमेंट, शिवाजीनगर, कॅम्प, पुणे 411001. विषय द्यायचा आहे मुदत ठेवीवरील व्याज देण्याबाबत. आता हे आपण कसं देतो व्याज? कोणत्या पद्धतीने? अधिपत्राद्वारे म्हणजेच इंटरेस्ट वॉरंट. जसं आपण डिव्हिडंड वॉरंट बघितलं, जेव्हा सभासदांना आपण डिव्हिडंड देतो, तसं कर्जरोखे धारकांना जेव्हा इंटरेस्ट वॉरंट देतो ते बघितलं. आता ठेवीदारांना पण आपण अधिपत्राद्वारे देतोय, म्हणजेच काय? इंटरेस्ट वॉरंट द्वारे देतोय. महोदया, संचालक मंडळाच्या सूचनेनुसार मी आपणास कळवू इच्छितो की आपणास देय असलेल्या व्याज दराप्रमाणे 10% आपल्या मुदत ठेवीवरील व्याज देण्याबाबतचा ठराव संचालक मंडळाच्या सभेत मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे कोणतं रिझोल्युशन, ठराव कोणता मंजूर झाला, रिझोल्युशन कोणतं पास झालं इथे? व्याज देण्याबाबतचं. मग कोणत्या सभेमध्ये? संचालक मंडळाच्या सभेत, म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये. या पत्रासोबत दिनांक 25 जुलै 2019 ॲक्सिस बँकेच्या बोरिवली शाखेच्या नावे रुपये 2,500 3,000
बँक कोणती आहे? ॲक्सिस बँक, शाखा बोरिवली शाखा. आणि किती तारखेचा आहे? 25 जुलै 2019. ठेवीवरील व्याज देण्याबाबतच्या सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता कंपनीने केली आहे. ज्या पण तरतुदी आहेत त्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत, प्रोव्हिजन्स. मुदत ठेव व त्यावरील देय असलेल्या व्याजाचा तपशील खालीलप्रमाणे. व्याज अधिपत्र क्रमांक 3345, मुदत ठेव पावती क्रमांक 2032, ठेव रक्कम किती ठेवलेली आहे? 25,000. त्याच्यावरती व्याजाचा दर 10% म्हणजेच व्याजाची ढोबळ रक्कम 2,500. TDS नील आहे. निव्वळ व्याज देय रक्कम 2,500. TDS कट केलेलं नाही, म्हणजे जी आहे व्याजाची रक्कम तीच निव्वळ व्याज देय रक्कम. व्याज अधिपत्र सोबत जोडले आहे. कृपया व्याज अधिपत्र वेगळे करण्यात यावे. कळावे. आपला विश्वासू किशोर टेक्सटाईल लिमिटेड करिता सही कंपनी चिटणीस. सोबत द्यायचे, आपण दिलेलं आहे ना पत्रामध्ये. काय जोडलेलं आहे? व्याज अधिपत्र म्हणजेच इंटरेस्ट वॉरंट. आता दुसरं जे आहे ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे आहे. तर सुरुवातीला कंपनीचं नाव आणि ॲड्रेस, नॉवेल सुईंग मशीन्स लिमिटेड ॲड्रेस लिहायचा आहे. फोन नंबर, फॅक्स नंबर, संदर्भ क्रमांक, वेबसाईट, ईमेल ID, दिनांक लिहायची आहे. 5 एप्रिल 2019 तारीख आहे पत्राची. श्रीमती क्षितिजा बिहानी, नारायणपेठ 125, लक्ष्मी रोड, पुणे 411-030. त्यानंतर विषय लिहायचा आहे मुदत ठेवीवरील व्याज इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे म्हणजेच ECS किंवा नेफ्टद्वारे देण्याबाबत. महोदया, मला दिलेल्या संचालक मंडळाच्या सूचनेनुसार मी आपणास कळवू इच्छितो की दिनांक 12 मार्च 2019 रोजी ठेवीवर 10% दराने व्याज देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. म्हणजे कधी झाली ही संचालक मंडळाची मीटिंग? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मीटिंग कधी झाली? 12 मार्च 2019, पत्राच्या दिनांकाच्या अगोदर. आणि कधीपर्यंत? वर्ष अखेर काय आहे? 31 मार्च 2019. आणि किती टक्के आहे? 10% व्याज आहे. कंपनीने ठेवीवरील व्याज देण्याबाबतच्या सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता केली आहे. देय असलेल्या व्याजाचा तपशील खालीलप्रमाणे. मुदत ठेव पावती क्रमांक 2032, ठेव रक्कम 25,000 रुपये, व्याजाचा दर 10%, व्याजाची एकूण रक्कम ढोबळ रुपये 2,500, TDS नील, व्याजाची देय निव्वळ रक्कम 2,500. देय असलेल्या व्याजाची रक्कम आपण दिलेल्या बँक खात्याच्या तपशिलाप्रमाणे इलेक्ट्रिक पद्धतीद्वारे म्हणजे कोणती असणार आहे? ECS किंवा नेफ्ट द्वारे जमा करण्यात येईल. कळावे. आपली विश्वासू नॉवेल स्विंग मशीन लिमिटेड करिता सही कंपनी चिटणीस. आता यामध्ये एवढाच फरक आहे की जेव्हा अधिपत्राद्वारे व्याज देणारे इंटरेस्ट वॉरंटद्वारे, तेव्हा बँकेत जमा कोणी करायचं आहे? त्या ठेवीदाराने. त्याला काय देणारे? इंटरेस्ट वॉरंट देणारे. आणि त्यानंतर जेव्हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे असणारे तेव्हा ते डायरेक्टली क्रेडिट होणारे. कोणाच्या अकाउंटमध्ये? त्या ठेवीदाराच्या. थँक्यू.